नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार. तर गुरुवार आहे, आज आमच्या पप्पांचा उपवास पण आहे आणि मी खिचडी करते मस्त. आणि खिचडी करते आज आम्हाला घाई पण आहे. आज आम्ही मुंबईला परत निघालेलो, आम्ही 4 जण आहे. तर मस्त खिचडी करते बघा. शेंगदाणे आणि बटाटा करून ठेवला, कोथिंबीर कापून ठेवली, इथं साबुदाणे भिजतले आणि वरण लागले शेंगदाणे तर ते करून ठेवलेले आहे. आणि इकडे आमच्या आई पण काही, तिकडे आमचे पप्पा बघ तयारी चालू आहे, सगळी केळ वगैरे सगळं आम्ही सगळे फ्रूट द्राक्ष सगळं आणलेलं आहे. अजून लसूण आणलेलं आहे, पीठ पण तयार करून ठेवलेलं आहे, कांदे इकडे, बटाटे इकडं, द्राक्ष पण सर्व असं घेऊन ठेवलेलं आहे. तर चालू तयारी पटपट. आणि आज आम्ही सगळी खिचडीच खाणार आहे कारण की पप्पांचा उपवास. मग आता आम्ही नंतरच दुपारी जेवण करू मुंबईला गेल्यावर. तर चालू आहे अशी घाई. आमच्या पप्पांनी सर्व गाड्या स्वच्छ केल्या मस्त आणि धुतल्या पण, कारण की आम्ही दोघं आज उशिरा उठलो होतो. आमच्या पप्पांनी सगळं केलं. तर चालू आहे मस्त खिचडी. आणि आमच्या आवडला कचरट खिचडी आवडते, मी तुम्हाला मागच्या वेळेस बोलले होते. तर तशी चालू आहे. आमच्या दही पण आणायला गेले होते ना, तर टाइम लागला, त्यामुळे थोडा उशीर झाला खिचडी करायला. म्हणजे सकाळी नाश्त्याची खिचडी आम्ही 10:30 वाजेला करतोय. तर अशा प्रकारे आमच्या आवडमुळे थोडा उशीर झालेला आहे आम्हाला. आणि खिचडी आणि दही खायचंय तर चहा पण त्याच्यावरती पिता नाही येणार, त्याच्यामुळेच आमच्या आऊ पहिला चहा पिऊन घेणार आहे. चहा पिताय पहिला. ते झाला का पिऊन? त्यांच्या चहामुळे आम्हाला खिचडी एवढी उशिरा करावं लागली, मी ते लवकर केली असते मी आज. तशी झाली. थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून आलो लागणार. तर शेंगदाण्याचं कूट टाकून थोडं मीठ पण टाकायचं. मीठ टाकू 2 चमचे टाकलं आहे. तर थोडीशी शेंगदाणे बारीक असते. बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, आवाज येतोय. आमच्या इथे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे. रो हाऊस पण आहे, फ्लॅट्स पण आहे. जर कोणाला वाटलं तर मला सांगा. नंबर देऊ टाकते. झाली बरोबर कशी? आणि खारट तिखट एकदम व्यवस्थित बरोबर आहे. आमच्या पप्पांची पण दिली पसारा खूप, पण आता चालू द्या, जायचं निघायचं. आई एवढी मला नाही पाहिजे, मला खिचडी जास्त नाही आवडत. अजून कमी करायची तुम्ही घ्या, पप्पांना लागतं पण घ्या अजून. तर चालू आहे आमचं. तर फायनली किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे मी, मस्त असं आवरून झालेलं आहे छानसं असं. आणि ह्या कपडा मी नेहमी असा ठेवते कारण की सगळं पुसून वगैरे व्यवस्थित झालं का स्वच्छ धुवून मग तो आम्ही येईपर्यंत मस्त सुकलेला असतो छानसा असं. आणि आमच्या आहो तिकडे बाहेर आहे बघा, कार हे करताय. आहो बघा आमच्या आहो ना कारला पॉलिश करताय मस्त. तर आहे, तर चालू आहे. चलो. तर फायनली आम्ही निघालेलो आहोत मुंबईला. आमचं सामान बघा किती सारं आहे. म्हणजे आमचे 2 मेंबर कमी तरी सामान बघा आमचं कमी काही होत नाही, जास्त वाढत जातं. 7 सीटर गाडी तरी आम्हाला जागा पुरत नाही. आणि आमच्या आहो आणि तिकडे पप्पा पुढे नेहमीप्रमाणे. आणि नाशिकचं वातावरण म्हणजे आता उन्हाळा लागलाय तरी थंडी वाजते. हळू घ्या आमच्या आहो, म्हणजे अजून आहे थंडी आहे म्हणून नाशिक आवडतं खूप सारं. आता मुंबईला फक्त आम्ही कल्याण कसारा घाट जरी आम्ही तिकडे गेलो तर लगेच गरमी सुरू होणार आहे. तर जास्त मुंबई आवडत नाही, पण आता काय कामानिमित्त जावंच लागतं. म्हणजे असं वाटतंय थोडंसं बोरवर वाटतंय निघायला, पण ठीक आहे चला आता तिकडे गेलं का तिकडे. चलो.
आलेलो आहोत गोंदे MIDC पर्यंत. गोंदेला MIDC आहे आणि मी ना मस्त आहे ना दही खाते. तयारी करूनच आले होते घरनं. दही साखर नॉर्मली आपण घरातून निघताना खातो, बाहेर निघताना. मी तर पूर्ण डब्बाच खाते, कारण की उन्हाळ्यात दही खाल्लेलं चांगलं असतं, थंड थंड. आणि हा बुके बघा इथे दिलेला आहे मस्त असा, आहे ना. विजयदादांनी आमच्या पप्पांसाठी दिला होता, मामांचं अभिनंदन करण्यासाठी. तर मी लावलेलं, आईंनी पण लावलेलं फुल. फुलाचा काहीतरी यूज झाला तर पाहिजे ना म्हणून. आणि आमचं हे दही ना आम्ही ना सम्राट स्वीट्स मधनं आणतो. छान असतं मस्त. असे काप असतं, अमूलचं काप तो दही असतं ना अमूलचं, तर सेम तसंच आहे, एकदम भारी मस्त असे काप पडता. पातळ पातळ दही नाही, मस्त आहे, छान आहे. आणि आम्ही ना ट्रॅव्हलिंग मध्ये ना मारुती चिप्स पण आणलेले, पोटॅटोचे. पायनॅपल कापून आणले ते बघा, आई सांगताय काय काय आणले. संत्री आणले बघा, संत्री, ग्रेप्स, केळी, पायनॅपल. उद्या महाशिवरात्र पण आहे ना. हा, तर तुम्हाला सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. रस्त्यात ते कौट घेतले त्याचे. हा, कौट पण लागतं ना, आपण कौट आणि चिंच खातो ना, पण आईला माहिती नव्हतं चिंच खाता, पण खाता चिंच पण खाता. म्हणजे माझ्या मम्मीने आणून दिली होती चिंच, पण आईने आम्ही इकडे काय आणली नाही. तर असं मस्त असं चालू आहे, मस्त प्रवास आमचा शांत भारी. आमच्या सरांनी गाडी क्रूजवर लावून दिलेली, त्यामुळे तर मग गिअरचं काही टाकायचं काही गरज नाही, एका स्पीड मध्ये चालली गाडी, टेन्शन नाही. आणि प्लस हे गिअर टाकायचा, क्लच नाही आपण दाबतो ना, तर ते नाही दाबायचंय क्लच. हा, तर ते त्यांना खुशी द्यायची भारी. पण अशा लांबच्या प्रवासाला चांगली येते. तर चला अजून चालू गप्पा मारू. आता मी खाते थोडस. चलो. आणि मस्त असे ना रस्त्यांचे काम खूप जोरदार चालू आहे बघा. हा, तर घोटीमध्ये आलेलो आम्ही, पण रस्त्यांचे काम ना खूप जोरदार चालू आहे. झाले पाहिजे पुढच्या वर्षी ना एकदम नवीन रोड वरनं जायचं आपण. झालं पाहिजे, होईल ना, अशी अपेक्षा ठेवा ना. आता सरकार म्हणतंय आम्ही किती फास्ट काम करतोय, तर तसं दिसू द्या ना. भारी मस्त असं चालू आहे. तर आलोय घोटी मध्ये. नाही म्हणतो तरी पण आहेच ट्रॅफिक, आहेच म्हणजे एवढी नाही पण आहे. फ्लायओव्हर मस्त आहे, जेव्हा होईल तेव्हा जाऊ आपण. आमच्या आईंचे नातेवाईक आहे घोटीला, है ना. कोण राहत आहे? भाऊ. आईंचा मोठा भाऊ राहतो ना घोटीला. माझे मामा सासरे, आमच्या आहोंचे मामा. हे बघा मस्त जोरात चालू आहे काम. मस्त जोर. आणि घोटीमध्ये स्पीड गन पण असते, तर गाडी थोडी सांभाळूनच चालवावी. स्पीड जर वाढला 85-90 पर्यंत जर गेले तर मग परत आपल्याला दंड आहे. तर इथे गाडीचा स्पीड थोडा कमीच ठेवायचा. लोडच्या गाड्या त्यामुळे खूप स्लो चालतात. हे बघ किती स्लो. इकडे घोटी, ह्या बाजूला घोटी. Baby, you give me ice and fire. You're giving me wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite.
मुंबईत आलेलो आहोत. ट्रॅफिक पण लागली आणि रस्त्यांची कामं खूप जोरदारपणे चालू आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आणि दोन्ही साईडचे रस्त्याचे कामं चालू आहे. आम्ही मधल्या रोडने आलेलो थांबत थांबत, पण तरी पण जास्त एवढी आम्ही थोडस फास्ट आलेलोच आहे. जास्त ट्रॅफिक नाही, पण होती, खूप सारी होती. तर आता मुंबईला आलेलो आहोत. अजून काही प्लॅन आहेत ते मी तुमच्याशी शेअर करत चालेलच. तर चला, इथेच मी थांबते, तुमचा निरोप घेते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकर भेटते. आणि ऍडव्हान्स मध्ये महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या आहो पण तुम्हाला बाय बाय करताय दिसत नाहीये, पण आता बाय बाय देते मी पण त्यांच्याकडनं. आमची आई पण बाय बाय करताय. आणि लाईक शेअर कमेंट करत चला. सबस्क्राईब पण करा. तर चलो, बाय बाय.